नमस्कार, एम.बी. न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा. तर बघूया आजची विशेष बातमी. यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील आंबेझरी येथील शेतकरी रामलू पिन्नमवार यांची 12 हेक्टर जमीन लघु सिंचन प्रकल्पासाठी 1991 मध्ये संपादित करण्यात आली. परंतु 30 वर्षाचा दीर्घ कालावधी उलटून शेतकऱ्याला वाढीव मोबदला मिळाला नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने बेलीफ जप्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. चालक वाहन घेऊन गेले. कार्यालयातील इतर वस्तूंच्या जप्तीची नामुष्की ओढवली. रामुल पिन्नलवार या शेतकऱ्याला 3,36,000 रुपये मोबदला देण्यात आला. वाढीव मोबदल्यासाठी शेतकऱ्याने दिवाणी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला. शासनाने उच्च न्यायालयात रीट पिटिशन याचिका दाखल केली. 27 लाखाची रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली. 43 लाखाचा वाढीव रक्कम न मिळाल्याने वडिलाच्या मृत्यूनंतर मुलाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती आणली. ब्युरो रिपोर्ट, एम.बी. न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र, यवतमाळ. रामलू नारायण पिन्नमवार नावाचा शेतकरी होता. त्याचा आता तो मरण पावलाय 9/10/21ला. त्याच्या मालकीची आंबेझरी, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ येथे सर्वे नंबर 9, 12 हेक्टर 21 आर जमीन होती. ती सगळी शासनानं लघुसिंचन प्रकल्प हिवरा तलावाकरता संपादित केली. त्याच्यानंतर लँड ॲक्विशन ऑफिसरनं केवळ त्याला 3,36,626 एवढाच मोबदला दिला. त्याच्याविरुद्ध त्यांनी मग रक्कम वाढवून मिळावी म्हणून रेफरन्स दाखल केला आणि दिवाणी कोर्टानं त्याचा रेफरन्स मंजूर करून प्रति हेक्टर 54,000 रुपयेप्रमाणे त्याला नुकसान भरपाई द्यायचा निकाल दिला. त्याच्यावरचं सॉलिटियम व्याज पकडून त्याला एकूण जी रक्कम द्यायची होती त्याच्याविरुद्ध सरकारने उच्च न्यायालयात अपील केलं, रीट पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यात सरकारने उच्च न्यायालयात 27/1/94 रोजी काही पैसे रक्कम जमा केली. 27,01,994 उच्च न्यायालयात जमा केले. उरलेली जी रक्कम आहे ती त्याला 43,15,323 घेणे आहे. अजूनपर्यंत सरकारने दिली नाही. म्हणजे सरकारनं सुरुवातीचा 3-3.5 लक्ष रुपये सोडले तर आतापर्यंत त्याला रक्कम मिळाली नाही. शेवटी तो मरण पावला. आज त्याचा मुलगा ही जप्ती घेऊन आला आहे. 91 पासून त्याला शेतजमिनीचा संपादनाचा मोबदला मिळाला नाही अशी व्यथा आहे शेतकऱ्याची. जप्ती काय करणार? वाहनं आम्ही जप्त करायला आलो तर ती वाहनं सरकारचे ड्रायव्हर अधिकारी घेऊन इथून मोक्यावरून त्यांनी हलवली. आता कॉम्प्युटर, त्यांचे फर्निचर, हे सगळं जे सामान जे मिळेल ते आम्ही आता जप्त करणार. आम्ही आज, माझं नाव सागर रामराव पिन्नमवार, राहणार पांढरकवडा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ. आज आम्ही जप्तीसाठी आलो आहे. याच्या आधी हिवरा सिंचन मध्यम प्रकल्प 93-94 मध्ये भूसंपादित झालं होतं. आमचं जमीन 93-94 मध्ये भूसंपादित झालं होतं. त्याच्यानंतर आता हे 30 वर्ष होत आहे सर. आधी 3-3.5 लाख रुपये मिळाले. अजूनपर्यंत अजून काहीच रक्कम मिळाली नाही. आता कोर्टातून मंजूर झालेली आहे 43 लाख रुपये. त्याच्यासाठी याच्या आधी 2 जप्त्या टाकले होते पण अजूनपर्यंत त्याचा निर्णय काही लागलेला नाही. म्हणजे काही त्याच्यात आम्हाला समाधान केलं नाही, दिले नाही. परत आता 3री जप्ती काढली आहे. त्याच्यामध्ये आता जप्ती करायचीच आहे 3री. त्याच्यात जे वस्तू न्यायच्या, गाड्या वगैरे, ते नेणार असावं. जेव्हापर्यंत पैसे देत नाही तेव्हापर्यंत ठेवायचे आहे सर.